हॅलो, मी साक्षी चव्हाण. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बघणार आहोत हुक आणि गाजपट्टी कशी लावायची. हे बघा, मी इथे तुम्हाला डेमो देते कसं मी छानपैकी फिनिशिंगमध्ये गाजपट्टी आणि हुकपट्टी लावली. तर सर्वप्रथम आपण काय करायचं आहे, अशा आहे बघा, अशा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. एक 2 इंचाची आणि एक 3 इंचाची. हे बघा, ही 2 इंचाची आणि ही 3 इंचाची. हे 3 इंचाची आहे ना, ती मी काय केलं, अस्तर प्लस ब्लाऊज पीस अटॅच करून घेतलं आहे आणि अर्धा इंच फोल्ड करून घेतलं, त्यामुळे ही 2.5 इंचाची झाली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही अशी पट्टी बनवून घ्या. तर आता आपण काय बघायचं आहे, ब्लाऊजच्या कुठल्या बाजूला हुक पट्टी लागणार आहे आणि काजपट्टी कुठल्या बाजूला लागणार. तर कस्टमरचा ब्लाऊज बघायचं आहे आपल्याला, कुठच्या बाजूला हुक पट्टी आणि कुठच्या बाजूला गाजपट्टी, त्याप्रमाणे लावायचं आहे. नाहीतर इथे काय करायचं आहे, आपण असे ब्लाऊज सरळ ठेवायचे. उजव्या बाजूला आपल्याला हुक पट्टी लावायची आणि डाव्या बाजूला गाजपट्टी लावायची. तर हे बघा, अशा प्रकारे मी इथे लावून घेणार आहे. गाजपट्टी लावताना आपल्याला काय करायचं आहे, खालच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती असं ठेवून हे 1/2 इंच मार्जिन, शिलाई मार्जिन ठेवून इथे अटॅच करून घ्यायची आहे ह्याला. आणि खालती हे बघा, खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई सोडायची आहे आणि 1/2 इंच इथे शिलाई ठेवून शिलाई अशी मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि आता असं ओपन करून हे असं इथे खालून असं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती मग इथे असं अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आपल्याला फोल्ड करताना हे लक्षात घ्यायचं की इथे टोक असं नाही आलं पाहिजे, हे एक लाईनमध्येच असं झालं पाहिजे. तर हे बघा, इथे असं लाईनमध्ये झालेलं आहे. इथे आपण शिलाई मारून घेऊया. हळूहळू शिलाई हळूहळू मारा, नवीन शिकत असाल तर. त्यामुळे काय होतं, परत तुम्हाला सोडायची गरज लागत नाही. नाहीतर काय होतं, जोरात फास्ट मारत गेला तर शिलाई वाकडी होते, मग ती परत सोडा. त्यापेक्षा हळूहळू मारा शिलाई. इथे 1/2 इंच असं थोडीशी जागा, म्हणजे 1/2 इंच अंतर सोडून इथे शिलाई मारून घ्यायची. इथे एक धागे वेळेच्या वेळी कापत जावा, म्हणजे कसे धागे राहत नाही. आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची. इथे पण अशी शिलाई मारून घ्या. आता हे आपलं गाजपट्टी झालेली आहे. आता आपण हुकपट्टी कशी लावायची ते बघू. हुकपट्टी लावताना वरून अशी ठेवून ते 1/2 इंच मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची. खालती आणि वरती अर्धा किंवा 1 इंचाचं असं कपडा सोडून ठेवायचं आहे. जास्त ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला फोल्ड करताना तो बरं पडतो म्हणून. तर हे बघा, असं नख मारून घ्यायचं आहे आणि वरून पण एक शिलाई मारून घ्यायची इथे. अशी वरून पण एक शिलाई मारून घ्यायची. असं हे ते जास्त असेल ज्या कपडा तरच कट करा, नाही तर अर्धा इंच ठेवायचं येते कांती. असं फोल्ड करायचं आणि नंतर मग हे अशा पद्धतीने फोल्ड करून मग अजून एक असा फोल्ड करून घ्यायचा. असे 2 फोल्ड करून घ्यायचे आहे तिथे. आणि तुम्हाला पाहिजे तर इथे शिलाई मारून घ्या, आणि मला तरी काही हरकत नाही, पण मारलं ना ते फिनिशिंग खूप छान येते. त्यासाठी एक शिलाई मारून घ्या. अशा पद्धतीने. आणि इथे पण एक शिलाई मारून घ्या, म्हणजे आपलं हे बघा, असं आरामात हळूहळू मारत जावं शिलाई. एक्स्ट्रा असलेलं असं कट करून टाकायचं आहे आपल्याला. आता फ्रंट पार्ट हे दोन्ही एकावर एक ठेवून आपण बघून घ्यायचं आहे. कमी जास्त झालं असेल तर कट करून घ्यायचं आहे इथे आपल्याला. तर आता आपण इथे व्यवस्थित ठेवून असं बघून घेऊया, आणि एक्स्ट्रा झालं असेल ते कट करून घ्यायचं. तर हे बघा, इथे थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. त्यामुळे इथे मी मार्क करून घेईन आणि नंतर शिलाई मारून नंतरच त्याच्यावर मी नंतरच मी कट करणार आहे. तर हे बघा, इथे एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी असं मार्क करून असं शेप देऊन कट करून घेणार आहे. तर आता मी आधी शिलाई मारून घेते, कारण काय माहिती आहे, अस्तरचं असल्यामुळे इथे शिलाई मारणं जरुरी आहे. त्यामुळे तुम्ही शिलाई मारून घ्या आधी, नंतर कट करा.
तर मग कसं अस्तर आणि हे असं कमी जास्त होतं म्हणून. तर बघा मी दोन्ही पार्ट्सना इथे शिलाई मारून घेतली. जास्त झालं आहे, कमी झालं आहे, कुठे शेप बिघडला आहे तिथे आणि असं एक्स्ट्रा असलेलं कट करून घ्यायचं आहे थोडंसं असं. आता दुसरा पार्ट पण तसाच चेक करून घ्यायचा आहे आणि नंतरच कट करायचं आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने. आता हे आपण एकावर एक ठेवून घेऊन बघूया. तर हे बघू शकता तुम्ही ब्लाऊज. तर हुकपट्टी आणि गाजपट्टी किती छान झाली आहे. फिनिशिंग पण किती छान आलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. गळा पण किती छान गोल झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.